झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे जिल्ह्यातील मोहाडी परिसरात घडलेल्या एका थरारक खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावत आरोपींना जेरबंद केलंय. विशेष म्हणजे मृताच्या शरीरावरील टॅटूमुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झालाय. अनैतिक संबंधाच्या संशयातून हे हत्याकांड घडलंय. या प्रकरणी पती पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अवधान MIDC परिसरातील एका विहिरीत अज्ञात मृतदेह आढळून आला होता. तब्बल 9 दिवस पाण्यात राहिल्याने मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले होते. मात्र मृताच्या छातीवर रवी आणि हातावर राधा असं गोंदवलेलं टॅटू पोलिसांना आढळून आले आणि याच टॅटूमुळे तपासाला दिशा मिळाली. तपासाअंती हा मृतदेह दिवाणमळा गावातील रवी मालचे याचा असल्याचं निष्पन्न झालं. पुढील चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. मृत रवीचे आरोपी बापू मालचे याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच कारणातून 18 मार्चच्या रात्री बापू मालचे याने पत्नीच्या मदतीने रवीची दगडाने ठेचून हत्या केली. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी हा मृतदेह सायकलवरून नेऊन विहिरीत फेकून दिला. या कृत्यात आरोपींच्या अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने तपास करीत अवघ्या 24 तासात या गुन्ह्याचा छडा लावला. दोन्ही आरोपींना त्यांच्या दिवाणमळा गावातून अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.